तर आज वाघाबरं असं काय होईल त्याची वाघाला थोडी पण काय कल्पना नव्हती. तर राम राम मंडळी. तर आज आपण काय आपली रोजची दिनचर्या ठरलेलीच होती. मग काय रोजचं उठलो ओकेमध्ये आंघोळ बिंघोळ करून घेतली. त्यात ओंकार शेट गेलं तर डबा आणायला. चालतंय म्हणलं या डबा घेऊन तोवर आम्ही बाकीचं आवरून घेतो. मग काय रूम पण चकाचकपणे असे आवरून घ्यावे म्हणलं. अंथरुणी काढून घेतलं, रूम ही चकाचकपणे झाडून घेतली. मग काय ओंकार शेट डबा घेऊन आलतंच. मग काय ओकेमध्ये आज जेवणावर ताव मारला आणि गेलो बँकेची खाते उघडायला. पण ती म्हणतात ना नशीब सगळ्यात खतरनाक, माझ्यावर नशीब लय भारी खेळतो. मग काय ओकेमध्ये निवांत गेलो. बघा तुम्हीच आता आलतो बघा पण डायरेक्ट ICICI बँकेमध्ये. तिथनं पुढं काय असं चालूच होतं. ICICI बँकनं किती सांगितलं? 15,000. बँक ऑफ महाराष्ट्र. नंतर काय वाघ कटाळलंच होतं. मग काय म्हणलं ओकेमध्ये असा रस प्यावा, कारण ऊन पण लय वाढलं होतं. नंतर जरा फॅनचा ते डबे घेतले, ते बसवायचे काम फॅन फिरत नव्हता. म्हणलं डबेत काहीतरी फॉल्ट असेल. उचापात्या करून डबे बसवले, पण नंतर कळलं फॅनमध्येच फॉल्ट होता. जाऊ द्या म्हणलं आता काय, परत हातरून टाकलं, परत ताणून दिली. आता तुम्ही म्हणला असता मग अशी बँकेचं काय करत होता. काय नाही, आपण आपलं खातं उघडायला गेलतो, काय चालायचं व्हायचं थोडंफार. कपडे बिपडे धुवून घेतली. आता म्हणलं पुण्यात काय आपल्याच्यानं व्हायचं नाही, म्हणलं घराकडे निघावं. डायरेक्ट मग 7ची ट्रेन होतीच, पण असा या ट्रेननं दगा दिलता तर काय बोलावं. 7ची ट्रेन आता आली की तिला तुम्हीच बघा, तुम्हाला दाखवतो. आता हे नुसतं डेबो होता, डबा गेलता नुसता मोकळा. 7 वाजता येऊन बसलेलं होतं, 6:30लाच ट्रेन येईल लवकर म्हणून. ट्रेन आली डायरेक्ट 8 वाजता. आता जाऊ द्या म्हटलं 1 तास नुसतं असंच वाघ प्लॅटफॉर्मवर नुसता मोकळा बसलेला. फायनली डायरेक्ट आपण निरत पोचलो बघा. आपल्या दिवसाचा इथं शेवट करू. चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.